नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आल्यामुळे नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलंय. शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार भाग 3 या परिसरामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतो. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेलाय, तर सराफ बाजारातही पाणी शिरलंय. संभाजीनगर जिल्ह्यातील पावसाचा अलर्ट आणि पूरस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले. पालघर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. पालघर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागाव, आपेगाव, मायगाव या गावांमध्ये पाणी शिरलं, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा दिला. मोंगी गावात सतर्कतेबाबत दवंडी देण्यात आली. निम्न दुधना प्रकल्पातून 1 लाखांहून अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे देऊळगाव मही पुलावर पाणी वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणामध्ये खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले. त्यामुळे येलदरी धरण 100% भरले. सध्या येलदरी धरणातून 63,000 क्युसेकने पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून तब्बल 9,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी परिसरात तलाव ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडस धरणातून 12,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मीना नदीला पूर आलाय. नारायणगावाखाली पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. जळगावच्या यावलमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेलगाव बॅरेजचे 7 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे 70% गावांचा संपर्क तुटलाय. धरणातून अद्याप विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये उल्हास नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहते. पावसाची संततधार सुरू राहिल्यास या दोन्ही नद्या इशारा पातळी ओलांडतील. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केलाय. पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. दरम्यान गोभणी ते करडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे 125 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन केलंय. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने सीना नदीला महापूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. ब्रेकनंतर स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. नवरात्रीनिमित्त मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात शिवसेना उभाटा आणि मनसे कार्यकर्ते भाविकांसाठी एकत्र आले. मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी आणि कोल्ड्रिंकचं वाटप करण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे एकत्र बॅनर सुद्धा लावण्यात आले.
नवरात्राच्या 7व्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. लोणावळ्यातील कार्लागडावरती शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी आई एकविरा देवीच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नॅशनल धोबी महासंघ आणि एकता बहुउद्देशीय सेवा संस्थाच्या वतीने धोबी समाजाला एससी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. न्याय मिळाला नाही तर 10 डिसेंबरपासून धोबी समाज आझाद मैदानावरती अमरण उपोषण करणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावचे महापालिकेचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या बनावट कॉल सेंटरवरती पोलिसांनी धाड टाकली. कारवाईमध्ये पोलिसांनी 8 जणांवरती 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल सुद्धा त्यांच्यासोबत जप्त केले. सांगली जिल्ह्यातील सुतार समाज हॉलमध्ये फटाक्यांच्या दारूची चाचणी करताना स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. बीड शहरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ समोर आला असून आरोपी सूरज काटेला अर्ध्या तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने नारळ फेकल्यामुळे दुर्घटना घडली. नारळ पुलावरून जाणाऱ्या तरुणाच्या डोक्याला लागल्यामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे सामनाची पाहत राहा न्यूज 18 लोकमत.